आहे तुमचं आजच्या या आपल्या ब्लॉगमध्ये. तर मी आज आलो कॉलेज जाऊन आणि घरी ते जे आहे मार्गशीर्ष महिना चालू झाला आजपासून, म्हणजे आधीच 2 दिवस झाले वाटतं चालू झालं आहे. तर घरामध्ये तर मित्रांनो, प्रत्येक गुरुवारी आता आपल्या घरी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचा गट बसतो. तुम्ही बघू शकता आता बसलेला आहे. दीदी त्याला दिवा लावते. आता पूजा पण चालू करायची. मी ते पुस्तक वाचणार आहे. हे आलं पुस्तक वाचन करून नंतर मग त्याची आरती घेऊया आपण. राज बसलेला अभ्यास करत, त्याला पण 10वीमध्ये बोर्ड फाडायचे, त्यामुळे तो अभ्यास करत बसलेला आहे. आपण आता पुस्तक वाचायला सुरुवात करूया आणि शेवटला मग पूजा करूया आपण. तर मित्रांनो, आपण देवीची पूजा करूया आणि देवीकडे आपल्या राजसाठी यश मागूया, कारण तो अभ्यास करत बसलेला आहे खूप त्याच्यासाठी. आणि मला पण जे मी प्रयत्न करतोय, जे मी ज्याच्यासाठी प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये पण मला यश मिळू दे ही देवाकडे इच्छा राहील माझी. पण पहिला आपण पुस्तक वाचूया आणि मग शेवटला आरती घेऊया आणि प्रसाद वाटप करूया. आता महात्म्य वाचावे. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसेच हे व्रत वर्षभर करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रत कथा व महात्म्य यांचे वाचन करा. मित्रांनो, मी पुस्तक वाचून झालेलं माझं आणि आरती पण घेतली, देवाच्या पण पाया पडलेले. आज नाणीला बसवलेले जे आहे गुरुवारच्या महालक्ष्मी प्रगट बसवलं आहे, चांगल्या पद्धतीने वाचन केलं आपण पुस्तक वाचन आणि देवीकडे आपल्यासाठी यश मागितलेलं आहे आपण. तर आजच्यासाठी एवढंच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.